तुम्ही मला खूप वेळेस विचारलं की ताई तू व्हिडिओ कसा शूट करते. त्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला होता, पण परत एकदा मी बनवेल की कसं मी स्टँड लावते, कुठं लावते, किचनवर कुठे ठेवते आणि कसं करते, म्हणून हे सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करेल एक लॉंग व्हिडिओमध्ये. तर असो इथे मला ना स्वयंपाक करायचं होतं. इथे कांद्याचीच पात मला करायची होती. मुगाची डाळ मी रात्री भिजू घातली होती. रात्री भिजू घातली का मग सकाळी मस्त भाजीसाठी ती तयार होते, किंवा 1-1.5 तास अगोदर पण आपण भिजवली तर होऊन जाते. पण मी रात्री मला लक्ष होतं म्हणून मी भिजू घातली होती. तर चला म्हटलं इथं परतायला टाकली, तोपर्यंत वाटण सुद्धा तयार करते. मस्त भाजी सुद्धा परतली होती, म्हटलं चला आता वाटण सुद्धा त्याच्यात टाकते. आता मी हिरवी मिरची मध्ये करते, याला जास्त करून लाल तिखट मध्ये करत नाही. कोणी कोणी लाल तिखट मध्ये पण करतात, पण मला तसलं आवडत नाही म्हणून मी हिरवी मिरची मध्येच करत असते. तर इथे ना मस्त भाजी सुद्धा टाकून दिली. आता त्याच्यामध्ये जितकं लागतं तितकं आपल्याला पाणी ओतायचं असतं, आणि मी जास्त घट्टच करते, अशी पातळ भाजी चांगली लागत नाही जास्त म्हणून. त्याच्यानंतर लगेच म्हटलं चला आता चपात्या सुद्धा बनवून घेते. एकदा चपात्या झाल्या की मग सगळे कामं झाल्यासारखेच वाटतात. आणि आज माझं असं काही किचनवर पसारा पडला होता. आता टिफिन भरायचं आहे, चहा पण द्यायचं आहे, भाकरी पण मी 2 केल्या होत्या, त्याचं इतकं राडा पडलंय. आणि त्याला उशीर होत होता म्हणून चहा पण बनवून द्यायचं होतं, त्याचं आवरून दिलं, तेही निघून गेले. आणि हे माझे पार्सल आले होते, सेल्फी स्टिक आणि जे मी घातलेलं आहे गाऊन तो.